मोर्चाच्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना जी मोठी कर्जमाफी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्राबाई पवार यांच्या माध्यमातून मिळाली आणि तो कार्यक्रम देवेंद्र भाऊंचा सत्काराचा कार्यक्रम होता आणि कृषी मंत्री म्हणून त्या कार्यक्रमाला बोललो होतो. तिथे मी काही भाजपच्या इतर मंत्र्यांना पण बोललो होतो, पण बोलवलं नव्हतं. कृषी मंत्री म्हणून मला त्या कार्यक्रमात बोललो होतो आणि शेवटी ज्या एखाद्या नेत्याने शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा निर्णय घेतला, 56 लाख शेतकऱ्यांचं माझ्या त्या कर्जमाफीचा लाभ होणार आहे, 40,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम आपल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेवटी एखाद्या नेत्याने एखादा इतका मोठा निर्णय घेतल्यानं त्यांचा सत्कार करणं, त्या सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं एक कृषी मंत्री मानण्यापेक्षा शेतकऱ्याचा मुलगा म्हणून माझं हे होतं आणि त्यामुळे त्यांच्या विनंतीने त्या कार्यक्रमाला संदर्भात म्हणजे वीज बिल जे माफ केलेलं आहे 40,000 कोटीचं, त्याच्यावर आमच्याकडे टीका केली की देवेंद्र फडणवीस यांनी हा घोटाळा केला हो का. कोण काय म्हणते मला म्हणण्यात नाही. कृषी मंत्री म्हणून एक शेतकऱ्याचा मुलगा या नात्यानं देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. कारण की आपल्या पाठी आपल्याला माहिती 7 बारे होतो इथं आपल्या सारखं ते पाठी मग आपल्यावर वीज माफी वीज बिल आपल्यावर राहिलं असतं. ते जे 2 वर्षाचा माफी आपण सरकार भरतो त्याच्या अगोदर 48,000 कोटी रुपयाचं त्यांनी माफी दिलेली. खरंच राज्याच्या शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांचं खरंच अभिनंदन, त्यांचे आभार मानले पाहिजे. खूप मोठा एक निर्णय, एक ऐतिहासिक निर्णय घेतला. नाहीतरी डोक्यावर तुम्हाला माहिती सोसायटी काढणं, कर्ज काढणं, चिरमणी बँकेचे जर भरलं नाही किंवा बाकी नाही असं दाखला नाही दिला तर ते डोक्यावरती कायमच राहतात. त्यामुळे खरंच चांगल्या गोष्टीला आपण तुझं स्वागतच केलं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या निर्णयाचं कृषी मंत्री मानण्यापेक्षा शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी त्यांचं स्वागत करतो. कर्जमाफीच्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रामाणिक परिस्थिती परत पंचाल 30 जून ही आपल्याला द्यायची कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांना द्यायची आणि आता आपल्याला आयटी इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना त्यामुळे थोडा उशीर होतोय. आता उशीर आता यादी तयार आहे. साधारणतः कॅबिनेट परवा दिवशी कॅबिनेट मिटिंग झाली. त्या कॅबिनेटमध्ये सांगितलं 30 जुलैपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या असं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर 30 जुलैपूर्वी मोर्चाच्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना जी मोठी कर्जमाफी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्राबाई पवार यांच्या माध्यमातून मिळाली आणि तो कार्यक्रम देवेंद्र भाऊंचा सत्काराचा कार्यक्रम होता आणि कृषी मंत्री म्हणून त्या कार्यक्रमाला बोललो होतो. तिथे मी काही भाजपच्या इतर मंत्र्यांना पण बोललो होतो, पण बोलवलं नव्हतं. कृषी मंत्री म्हणून मला त्या कार्यक्रमात बोललो होतो आणि शेवटी ज्या एखाद्या नेत्याने शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा निर्णय घेतला, 56 लाख शेतकऱ्यांचं माझ्या त्या कर्जमाफीचा लाभ होणार आहे, 40,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम आपल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेवटी एखाद्या नेत्याने एखादा इतका मोठा निर्णय घेतल्यानं त्यांचा सत्कार करणं, त्या सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं एक कृषी मंत्री मानण्यापेक्षा शेतकऱ्याचा मुलगा म्हणून माझं हे होतं आणि त्यामुळे त्यांच्या विनंतीने त्या कार्यक्रमाला संदर्भात म्हणजे वीज बिल जे माफ केलेलं आहे 40,000 कोटीचं, त्याच्यावर आमच्याकडे टीका केली की देवेंद्र फडणवीस यांनी हा घोटाळा केला. हो का. कोण काय म्हणते मला म्हणण्यात नाही. कृषी मंत्री म्हणून एक शेतकऱ्याचा मुलगा या नात्यानं देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. कारण की आपल्या पाठी आपल्याला माहिती 7 बारे होतो इथं आपल्या सारखं ते पाठी मग आपल्यावर वीज बिल आपल्यावर राहिलं असतं. ते जे 2 वर्षाचा माफी आपण सरकार भरतो त्याच्या अगोदर 48,000 कोटी रुपयाचं त्यांनी माफी दिलेली. खरंच राज्याच्या शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांचं खरंच अभिनंदन, त्यांचे आभार मानले पाहिजे. खूप मोठा एक निर्णय, एक ऐतिहासिक निर्णय घेतला. नाहीतरी डोक्यावर तुम्हाला माहिती सोसायटी काढणं, कर्ज काढणं, चिरमणी बँकेचे जर भरलं नाही किंवा बाकी नाही असं दाखला नाही दिला तर ते डोक्यावरती कायमच राहतात. त्यामुळे खरंच चांगल्या गोष्टीला आपण तुझं स्वागतच केलं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या निर्णयाचं कृषी मंत्री मानण्यापेक्षा शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी त्यांचं स्वागत करतो. कर्जमाफीच्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रामाणिक परिस्थिती परत पंचाल 30 जून ही आपल्याला द्यायची कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांना द्यायची आणि आता आपल्याला आयटी इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना त्यामुळे थोडा उशीर होतोय. आता उशीर आता यादी तयार आहे. साधारणतः कॅबिनेट परवा दिवशी कॅबिनेट मिटिंग झाली. त्या कॅबिनेटमध्ये सांगितलं 30 जुलैपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या असं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर 30 जुलैपूर्वी व्हिडिओच्या माध्यमातून आपण कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफी आणि वीज बिल माफीबाबत केलेल्या महत्त्वाच्या वक्तव्याची माहिती बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी झालेल्या निर्णयाचे स्वागत केले. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की सुमारे 56.5 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल आणि या योजनेसाठी 40,000 कोटी रुपयांपेक्षा निधी हा
मंजूर झालेला आहे. त्यांच्या मते हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यासोबत त्यांनी वीज बिल माफीबाबतही भाषण केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सरकारने शेतकऱ्यांच्या थकीत वीज बिल संदर्भामध्ये मोठा निर्णय घेतला असून 48,000 कोटी रुपयांची वीज बिल माफी करण्यात आलेली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांवरील आर्थिक भार हा कमी झालेला आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्जमाफीची अंमलबजावणी. दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं की नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री यांनी संबंधित विभागाला 30 जुलैपूर्वी पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. त्यांनी असं सुद्धा म्हटलं आहे की लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. पात्रतेची पडताळणी झाल्याच्या नंतर शासनाच्या नियमानुसार लाभ देण्यात येईल. शेतकरी बांधवांना कर्जमाफी आणि वीज बिल माफीबाबत अनेक प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत आहे. त्यामुळे कोणतीही माहिती खरी मानण्यापूर्वी शासनाचा अधिकृत यादी किंवा अधिकृत घोषणा तपासणे अत्यंत गरजेचे आहे, जे की आपण आता बघितलेलंच आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. साहेबांनी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे, कारण की आपल्या पाठी आपल्यामध्ये सातबारे होतो इथं आपल्या जे सारखं ते पाठीमागे आपल्यावर राहिलं असतं ते वीज माफी आपल्या वीज बिल आपल्यावर राहिलं असतं. ते जे 2 वर्षाचा माफी आपण सरकार भरतो त्याच्या अगोदर 48,000 कोटी रुपयाचं त्यांनी माफी दिलेली. खरंच राज्याच्या शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांचं खरंच अभिनंदन, त्यांचे आभार मानले पाहिजे. खूप मोठा एक निर्णय, एक ऐतिहासिक निर्णय घेतला. नाहीतरी डोक्यावर तुम्हाला माहिती सोसायटी काढलं, कर्ज काढलं चिरमळे बँकेचे, जर भरलं नाही किंवा बाकी नाही असं दाखला नाही दिला तर ते डोक्यावरती कायमच राहतं. त्यामुळे खरंच चांगल्या गोष्टीला आपण तिचं स्वागतच केलं पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या निर्णयाचं कृषी मंत्री मानण्यासाठी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी त्यांचं स्वागत करतो. कर्जमाफीच्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रामाणिकपणे परत म्हणसाल की जून ही आपल्याला द्यायचे कर्जमाफी ही गरीब शेतकऱ्यांना द्यायची. आणि आता आपल्याला आयटी इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना त्यामुळे थोडा उशीर होतोय. आता उशिरा यादी तयार आहे. साधारणतः कॅबिनेट परवा दिवशी कॅबिनेट मिटिंग झाली. त्या कॅबिनेटमध्ये सांगितलं 30 जुलैपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या असं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर 30 जुलैपूर्वी व्हिडिओच्या माध्यमातून आपण कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफी आणि वीज बिल माफीबाबत केलेल्या महत्त्वाच्या वक्तव्याची माहिती बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी झालेल्या निर्णयाचे स्वागत केले. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की सुमारे 56.5 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल आणि या योजनेसाठी 40,000 कोटी रुपयांपेक्षा निधी हा मंजूर झालेला आहे. त्यांच्या मते हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यासोबत त्यांनी वीज बिल माफीबाबतही भाषण केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सरकारने शेतकऱ्यांच्या थकीत वीज बिल संदर्भामध्ये मोठा निर्णय घेतला असून 48,000 कोटी रुपयांची वीज बिल माफी करण्यात आलेली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांवरील आर्थिक भार हा कमी झालेला आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्जमाफीची अंमलबजावणी. दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं की नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री यांनी संबंधित विभागाला 30 जुलैपूर्वी पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. त्यांनी असं सुद्धा म्हटलं आहे की लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. पात्रतेची पडताळणी झाल्याच्या नंतर शासनाच्या नियमानुसार लाभ देण्यात येईल. शेतकरी बांधवांना कर्जमाफी आणि वीज बिल माफीबाबत अनेक प्रकारच्या बातम्या सोशल मीडिया